आणि संघाचा पहिला षटक घेऊन येतील जश. मागच्या 2 मॅचचे मॅन ऑफ द मॅच. उत्कृष्ट असं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्यांनी प्रदर्शन दाखवलं होतं. तो काय फायनलमध्ये सुद्धा त्यांना तीच कामगिरी करून आपल्या संघाला ते विजयी करतात की नाही ते आता आपल्याला बघायचं आहे. अंतिम सामना. चला, जस्ट टू अली. अंतिम सामन्याचा पहिला चेंडू. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या उघडते 1. पहिला चेंडू जश यांनी अवांतर टाकलेला आहे. सुंदर असा स्वीप करून 1 धाव चोरलेली आहे अली यांनी. संघाची धावसंख्या पुढे जाते 1 धावेने 2. 1 चेंडू 2 धावा बिनगडी बाद. चला, आपल्या भाईंदर वेस्ट मधील नावाजलेले खेळाडू सोनू बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदर असा हलक्या हाताने खेळून 1 रन काढलेला आहे सोनू यांनी. संघाची धावसंख्या पुढे नेत आहे 3. 2 चेंडू 3 धावा. निर्धाव असा चेंडू. टॅप रन नाहीये. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा असा हलक्या हाताने घेऊन काढल्या आली आणि संघाची धावसंख्या पोहोचत आहे 4. संघाची धावसंख्या 4. 4 चेंडू 4 धावा बिनगडी बाद. पुढील चेंडू खेळतील सोनू. आणि धावचीत झालेले आहेत अली. अली धावचीत झालेले आहेत. पुढील बॅट्समन विनय नॉन स्ट्रायकर एंडला. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या झाली आहे 4. आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण अजय यांच्या मार्फत डायरेक्ट हिट लागला नाहीये. संघाची धावसंख्या पुढे जाते आहे 5. 1 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे 5. 1 गडी बाद. बघूया प्रशांत येत आहेत आपल्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. बघूया ते आपल्या संघासाठी काय करू शकतात. मागील सामन्यामध्ये सुद्धा त्यांना मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं. त्यांनी 1 ओव्हर अशी निर्धाव आणि दुसरी ओव्हर 2 रन देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. बघूया या अंतिम सामन्यात त्या आपल्या संघाला काय योगदान देत आहेत. प्रशांत टू सोनू. आणि स्वीप करून काढलेला आहे. 1 रन चोरलेली आहे सोनू यांनी. संघाची धावसंख्या पोहोचते 6. 1 चेंडू 6 धावा. विनय आपला पहिला चेंडू खेळतील अंतिम सामन्यातील. आणि हा सुंदर असा ऑफ ब्रेक रनआउट आणि धावचीत झालेली आहेत. त्यांना चेंडू जरासा काही समजला नाहीये आणि नॉन स्ट्रायकर एंडकडून सोनू धावत आले तर त्या एंडला ते नॉन आउट झालेले आहेत.
सेकंडला आलेले आहेत नवीन फलंदाज सिद्धेश. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत प्रशांत. अवांतर असा चेंडू. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 7. सुंदर असा ऑफब्रेक असा चेंडू. सोनूला काहीसा समजला नाहीये. निर्धाव. फायनलचं नक्कीच प्रेशर असेल सोनू यांच्यावर. आणि सुंदर असा स्वीप घेऊन काढलेला आहे सोनू यांनी. संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे नेते 8. अजूनही 2 चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 8 धावा. आणि सुंदर असा स्वीप खोदून काढलेला आहे सिद्धेश यांनी. संघाची धावसंख्या दिली 9. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया सोनू काय करतायत. नक्कीच एका धावेने चांगली धावसंख्या उभारण्याचा त्यांचा मनसुबा आहे. बघूया ते त्यात कितपत खरे उतरतात. सुंदर असा हलक्या हाताने 1 रन समोर ठेवलेला आहे सोनू यांनी. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 10. सोनू एका एंडला शांत डोक्याने खेळत आहेत. संघाची धावसंख्या 2 षटकानंतर 10. 2 गडी बाद 10. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतात करण. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो समोरून त्यांनी पडद्यावरून हात काढायचे आहेत. एक रन डिक्लेअर. सुंदर असा स्वीप घेऊन काढलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 11. पुन्हा हलक्या हाताने लेग साईडला घेऊन काढलाय. 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 12. अवांतर चेंडू. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे 13. 2 गडी बाद. पुन्हा एकदा अवांतर धावा. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 14. करण यांना जरा आपल्या अतिरिक्त गोलंदाजीवर काबू करावा लागेल. खूप एक्स्ट्रा रन गेलेत त्यांच्याकडून. संघाची धावसंख्या 14. अजूनही 4 चेंडू शिल्लक. सुंदर असा समोर घेऊन काढला सिद्धेश यांनी. संघाची धावसंख्या पोहोचवली आहे 15. सोनू आणि सिद्धेश अतिशय चांगली पार्टनरशिप थंड डोक्याने खेळत आहेत फायनलच्या सामन्यात. टार्गेट सेट केलंय त्यांनी आपल्या डोक्यामध्ये. पुन्हा एकदा स्वीप हलक्या हाताने. संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे नेत आहेत 16 धावा. 4 चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 8 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यातील. पुन्हा रिव्हर्स स्वीपचा ट्राय होता सिद्धेश यांच्याकडून. निर्धाव असा चेंडू पंचांकडून. निर्धावचा इशारा. संघाची धावसंख्या थांबते 16 वरच. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया सिद्धेश काय करतायत. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 17. 3 चेंडू 17 धावा. 2 गडी बाद. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन येत आहेत अजय, द मॅन फ्रॉम राई. अतिशय नावाजलेले आपले एक्सपिरियन्स प्लेयर आहेत अजय. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. हा अंतिम सामना आहे. नक्कीच त्यांच्या एक्सपिरियन्सची गरज आहे. हेक्सी हातातनं चेंडू सटकलाय.
पंचांचा नो बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 18. हातातनं चेंडू सटकलाय. पुन्हा एक स्वीप करून सिद्धेश यांनी संघाची धावसंख्या पोहोचवली 19. आणि बॉक्सचा नियम मोडलाय सोनू यांनी. डायरेक्ट बॉक्सच्या बाहेर मारून आउट झाले. स्वीप करून सिद्धेश यांनी संघाची धावसंख्या पोहोचवली 19. आणि नवीन फलंदाज अक्षय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आणि चांगलं समोर असा हलक्या हाताने एका धावेसाठी खेळून काढलेला आहे. संघाची धावसंख्या पोहोचली 20. शेवटचे 2 चेंडू. बघूया सिद्धेश काय करतायत आपल्या संघासाठी. आणि स्टेप आउट झालेले आहेत. पुन्हा एकदा बॉक्सचा नियम मोडत. शेवटचे 2 चेंडू. बघूया सिद्धेश काय करतायत आपल्या संघासाठी. आणि स्टेप आउट झालेले आहेत. पुन्हा एकदा बॉक्सचा नियम मोडत. 20. आणि विशाल आलेले आहेत शेवटचा चेंडू खेळायसाठी. बघूया ते काय करतात. आणि 4 मारायच्या हिशोबात गेलेत पण स्टंपिंग झालेले आहेत. चांगलं असं कमबॅक अजय. वर मारायच्या हिशोबात गेलेत पण स्टंपिंग झालेले. आणि 4 मारायच्या हिशोबात गेलेत पण स्टंपिंग झालेले आहेत. बघूया ते काय करतायत. 21. विरू कुठे पण असतील त्यांनी स्टेजच्या इकडे संपर्क साधायचा आहे. वीरेन सोनी. चला अंतिम सामन्याला सेकंड इनिंग लवकर सुरुवात करायची आहे. अजय आणि संत्या. स्ट्राईकला असतील अजय आणि नॉन स्ट्राईकला संत्या. मीरा भाईंदरमधील नावाजलेले खेळाडू. ओव्हरआर्म मध्ये सुद्धा अतिशय गुणी खेळाडू आहेत हे दोघं. तसेच इकडे तुम्ही
व्यासपीठावर बघत असाल आपली विजेत्यासाठी एक आकर्षक चषक असं ठेवलेलं आहे. उपविजेता आणि तृतीय पारितोषिक सुद्धा आहे. तसेच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मालिकावीरचा पुरस्कार सुद्धा आहे. आपले स्पॉन्सर श्री सागर रखवी यांच्यातर्फे त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. जिल्हा महामंत्री भाजपा युवा मोर्चा, मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. प्रत्येक इव्हेंटला त्यांचं आपल्याला असं सहकार्य असं असतं. चला फायनलचा अंतिम सामना, 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि पहिल्या चेंडूवर स्टंपिंग झालेले आहेत. फायनलचा अंतिम पंचांचा सामना. वाईटचा इशारा, 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. विकेट सुद्धा मिळाली आहे. आणि पहिल्या प्रशांत. चेंडू नवीन फलंदाज प्रशांत. 24 चेंडू 20 धावांची गरज. ती फायनलची ट्रॉफी जी दिसते ती उचलायसाठी. बघूया प्रशांत काय करतात आपल्या संघासाठी. चला पंचांनी त्यांचा निर्णय दिलेला आहे. एक चेंडू संघाची धावसंख्या झाली 2. चला दुसऱ्या चेंडूला सुरुवात करायची आहे सोनू यांनी. संघाची धावसंख्या 1 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता. बघूया पार्टनरशिप महत्वाची असेल. स्वीप खेळाच्या नादात निर्धाव. चेंडू काय बरोबर कनेक्ट नाही झाला बॅटला. 2 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. पंचांनी नंतर निर्णय राखून ठेवलेला आहेत. ते सल्ला मसलत करतायत. अवांतर धाव. पंचांचा निर्णय अवांतर धाव. योगेश लाड आपल्या परिसरातील अतिशय नावाजलेले पंच आहेत. चला. संघाची धावसंख्या झाली 3 अतिरिक्त धावेवर. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा अवांतर धाव. वाईट +1 बोनस मिळालेला आहे साक्षी 11 या संघाला. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 16 धावा. बघूया प्रशांत आणि संत्या कितपत हे आव्हान पेलतायत. 22 चेंडू 16 धावा. आणि पुन्हा बॅटची वरची गडा घेऊन डायरेक्ट बॉक्सच्या बाहेर. बघूया प्रशांत प्रशांत आणि यांचा संत्या लगातार कितपत हे आव्हान Same असं पेलतायत. दुसऱ्यांदा ते 22 बाद चेंडू झालेले आहेत. 16 धावा. संघाची धावसंख्या आणि 5 पुन्हा बॅट 2 गडी बाद. प्रशांत आणि अजय. नवीन फलंदाज आले आहेत अजय. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. एकवीस चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे हा फायनलचा सामना जिंकण्यासाठी. आणि तेच 5 विकेटची आवश्यकता आहे. नव्या 11 या संघाला.
सोनू पण अतिशय एक्सपिरियन्स बॉलर आहेत. बघूया फायनलचा सामना अतिशय चुरशीचा होतोय. चांगलं असं त्यांनी आव्हान उभं केलंय साक्षी 11 या संघासमोर. पुन्हा असा निर्धाव असा चेंडू. संघाची धावसंख्या 5. जैसे ते वैसे. 4 चेंडू 5 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चेक करतायत. चेक केलाय त्यांनी एक. तुमच्या सूचनेसाठी एकच चेक अलाउड आहे. दुसऱ्या चेकला 9 देण्यात येईल. आणि बॅटची कडा घेऊन 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 6. 5 चेंडू 6 धावा. एकोणीस चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे साक्षी 11 या संघाला. 19 बॉल्स 15 रन्स. बघूया फायनलचा सामना. आपलं डोकं शांत ठेवून कोण आपल्या संघाला विजयी पथावर नेतोय. आणि समोर असा टोलावून काढलाय संत्या यांनी. चोरटी धाव घेतलेली आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 7. एक षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 7 धावा 2 गडी बाद. अजूनही 18 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता साक्षी 11 या संघाला. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. चला 9 11 या संघाने घाई करायची आहे जरा. तिसरं षटक घेऊन येत आहेत विशाल काली. चला विशाल येतात आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन दुसरं षटक घेऊन दुसरं. 18 चेंडू 14 धावा. फायनलचा सामना. मीराबाईंचा विघ्नहर्ता चषक पर्व तिसरे. सुंदर असा स्वीप खेळलेला आहे संतोष यांनी आणि 1 धाव चोरलेली आहे. संघाची धावसंख्या पोहोचते 8. संघाची धावसंख्या 8. अजूनही 13 धावांची आवश्यकता. 17 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. आणि धावचीत झालेले अजय समोर खेळण्याच्या नादात आवश्यकता. बॉलरकडे बॉल देऊन बसले आणि धावचीत झाले नॉन स्ट्रायकर एंडला. आणि धावचीत झालेले अजय समोर खेळण्याच्या. नवीन फलंदाज करण नॉन स्ट्रायकर एंडला आलेले आहेत. संघाची धावसंख्या 8. 3 गडी बाद. 16 चेंडू 13 धावांची आवश्यकता. चला अतिशय चुरशीचा असा हा अंतिम सामना होतोय. सोळा चेंडू 13 धावा.
अवांतर अशी धाव विशाल यांच्या मार्फत. पंचांचा 9चा इशारा. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 9. अजूनही 12 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 12 धावा. 9व्या 11 या संघाचं थोडं टीम मीटिंग चालू आहे. नक्कीच त्यांना अवांतर धावा रोखाव्या लागतील तर त्यांना हा सामना जिंकायचा असेल तर. आणि साक्षी 11 या संघाला जर जिंकायचं असेल त्यांना चांगली पार्टनरशिप करावी लागेल. सुंदर असा स्वीप खेळून काढला संत्या यांनी. कन्फर्म अशी 1 धाव. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 10. अकरा पाहिजे. 11 धावांची आवश्यकता. पंधरा चेंडू 11 धावा अंतिम सामना जिंकण्यासाठी. वा सुंदर असा ड्राईव्ह करून खेळलेला आहे करण यांनी. कन्फर्म अशी 1 धाव. संघाची धावसंख्या पोहोचली 11. दहा धावांची आवश्यकता. कन्फर्म असा स्वीप होता. संत्या यांनी नॉन स्ट्रायकर यांचा आणि धावचीत झालेली आहे करण. संघाची धावसंख्या आहे 11. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. आणि 9व्या 11 या संघाला अजूनही तीन विकेटची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. तेरा चेंडू 10 धावा. 13 मध्ये 10 पाहिजेत. साक्षी 11 आणि 9व्या 11ला तीन विकेटची आवश्यकता आहे. पुन्हा असा निर्धाव असा चेंडू सुंदरचा टाकला होता विशाल यांनी. थोडा हलकासा आतमध्ये आला. संत यांना काही जरा समजलाच नाही आणि निर्धाव. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. अतिशय चुरशीचा सामना होतोय. साक्षी 11 या संघाला जिंकायचं असेल आणि पार्टनरशिपवर लक्ष द्यायचं. अवांतर धावा येत राहतील आणि तेच जर 9व्या 11 या संघाला जिंकायचं आणि विकेटवरती लक्ष द्यायचं आहे. 3 विकेटची आवश्यकता आहे त्यांना. बारा चेंडू 10 धावा. चला लवकर सुरुवात करायची आहे. आधीच आपल्याला थोडासा उशीर झालाय. 12 चेंडू 10 धावा. शिवम घेऊन येतील आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. बारा चेंडू 10 धावांची आवश्यकता. संघाची धावसंख्या 11. 4 गडी बाद. चला लवकर सुरुवात करायची आहे सामन्याला. आता आधीच उशीर झालाय. मी 9व्या 11 यांना विनंती करतो
वेळ हा आपला अतिशय मोलाचा आहे. अवांतर धाव. बॉलरवर सुद्धा तितकंच असं प्रेशर आहे जेवढा बॅट्समॅनवर आहे. 12 चेंडू 9 धावा. पुन्हा एक अवांतर धाव शिवम यांच्या मार्फत. 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता. मी आधीच म्हटलं होतं साक्षी इलेव्हन या संघाला जर जिंकायचं असेल तर त्यांना पार्टनरशिपची गरज आहे. अवांतर धावा येतील. विकेटवर उभं राहणं महत्वाचं आहे. जर विकेटवर उभे राहिले तर रन आणि अवांतर धावा आपोआप येतील. चला, गोलंदाज बदलण्यात आलेला आहे. नवीन गोलंदाज विनय. 12 चेंडू 8 धावा. नो बॉल. डायरेक्ट स्टंपच्या मागे. निर्धाव असा चेंडू. बॅट्समॅनला काही समजला नाहीये. अजूनही 7 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 7 धावा. 11 मध्ये 7. आणि चौकार. तेवढ्याच ताकदीने मारलेला आहे जश यांनी. 11 मध्ये आपल्या 7. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच जश आपला रंग दाखवत आहेत. अजूनही सामना जिंकायचा आहे. संघाची धावसंख्या आणि पोहोचली 11. चौकार. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत शेवटचा रन बनत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही. तितक्या जोरात मारायचा प्रयत्न जश यांचा आणि टॅप गेलाय. निर्धाव. 9 चेंडू 3 धावा. 9 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण दीपक यांच्या मार्फत. आवश्यकता. अजूनही संघाला 3 धावांची आवश्यकता आहे. 3 धावा. 3 धावा करणं कंपल्सरी आहे. कंपल्सरीची आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण दीपक यांच्या मार्फत. 2 विकेटची आवश्यकता 9व्या 11 या संघाला. आठ चेंडू 3 धावा. तुम्हाला फक्त पिचवर उभं राहायचं. अवांतर धावेने रन येतील. 8 चेंडू 3 धावा. वाईटचा नको, चांगला लाव. आठ चेंडू 3 धावा. आणि 9व्या 11 या संघाला 2 विकेटची आवश्यकता आहे. व अनिकेत वगळ आपल्या संघासाठी काय करतात संघ मालक. आणि चेक केलेला आहे. एकच चेक अलाउड आहे. शाबाश. अतिशय कॉन्फिडंट अनिकेत वगैरे पहिल्यापासूनच कॉन्फिडंट होते. 1 धाव काढलेली आहे त्यांनी. आता जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 2 धावा. आणि ते आता जश यांना कान मंत्र देताना. गुरु बोलतो आम्ही त्यांना. 7 चेंडू 2 धावा. साक्षी 11 यांना जिंकण्यासाठी 7 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आपल्या होम ग्राउंडवर खेळत आहेत. आणि निर्धाव असा चेंडू 150च्या स्पीडने विनय यांच्या मार्फत. पुन्हा एकदा दारोमदार अनिकेत वगळ यांच्यावरती. 6 चेंडू 2 धावा.
अतिशय चुरशीचा सामना झालेला आहे. 2 धावा करणं कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. कंपल्सरी चेस असेल. बघूया नव्या 11 आपल्या शेवटच्या गोलंदाजामार्फत काय स्ट्रॅटजी अवलंबतात. शेवटचा गोलंदाज अली. बघा अनिकेत किती कॉन्फिडंट आहेत, तुम्हाला दिसतच. चला 6 चेंडू 2 धावा. अतिशय चांगला असा सामना झाला हा फायनलचा, म्हणावा तसा. प्रेक्षकांची सुद्धा चांगली साथ लाभली. लक्षात घ्या मीराबाईंदरचा विघ्नता दशक पर्व 3रे 4थे पर्व हे पुढच्या वर्षी 2026ला ठीक जानेवारी महिन्यात घेण्यात येईल. 4थे पर्व 2026 जानेवारी महिना. सहा चेंडू 2 धावा. अनिकेत वगळ यांच्यावरती संघाची मजल. अली ओ बॉलरने सुद्धा एक चेक केलेला आहे, एकच चेक अलाउड आहे. एक चेक आता दुसऱ्या चेकला नो देण्यात येईल. चला 6 चेंडू 2 धावा. बघूया आणि धावचीत झालेले आहेत अनिकेत वगळ. मी पुन्हा पुन्हा सांगतोय अतिशय चुरशीचा सामना. शेवटची विकेट असेल ही. नवव्या 11 यांना जिंकण्यासाठी एका विकेटची आवश्यकता आणि साक्षी 11 यांना जिंकण्यासाठी 5 चेंडू 2 धावा. शेवटचा 4 चेंडूंमध्ये त्याने अतिशय हारागिरी केलेली आहे. त्यांच्या प्रशांत नवीन फलंदाज प्रशांत नॉन स्ट्रायकर एंडला. बघूया जश आपल्या संघाला विजय पथावर नेतात की अली. पाच चेंडू 2 धावा. चार चेंडू 2 धावा. निर्धाव असा चेंडू. तितकंच प्रेशर असेल जश यांच्यावर. चार चेंडू 2 धावा. बघूया जश काय करतायत. जश यांना प्रशांत वरती कॉन्फिडन्स दाखवावाच लागेल. 3 चेंडू 2 धावा. तुम्हाला प्रशांत वरती कॉन्फिडन्स दाखवावाच लागेल जर जिंकायचं असेल तर. 1 रन प्रशांत सुद्धा घेऊ शकतात. तर 3 चेंडू 2 धावा. अतिशय चुरशीचा असा सामना, अंतिम सामना.
2 चेंडू 1 धाव. मी सांगतो कंपल्सरी चेस असेल. कंपल्सरी चेस आहे. स्कोर लेवल असेल तर जी पहिली फलंदाजी केली 9-11 यांना विजयी घोषित केलं जाईल. तर जिंकण्यासाठी 1 धाव करणं गरजेचं आहे. 2 चेंडू 1 धाव आणि 9-11 या संघाला एका विकेटची आवश्यकता. म्हणावा तसा तिसऱ्या पर्वाचा हा अंतिम सामना झालेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय चुरशीचा सामना झाला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत दोन्ही संघांसाठी. चला हे 2 चेंडू ठरवतील पहिलं पारितोषिक आणि दुसरं पारितोषिक कुणाकडे जाईल ते. साक्षी 11 ही 9-11. अजून हे ट्रॉफीवरती नाव नाही कोरलं गेलंय. बघूया कुणाचं नाव कोरलं जात आहे. धाव आणि विशाल साक्षी 11 अंतिम धाव आणि विशाल